आता एक नजर टाकूया जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर। नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन वाहतूकदारांचा संप, राज्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता, अपघाताबाबत सरकारच्या निर्णयाचा वाहन चालकांकडून निषेध। नव्या कायद्याविरोधात भंडारा जिल्ह्यातल्या ट्रक चालकांचा संप, मालेगाव सडक मार्गावरती ट्रक चालकांचं आंदोलन, कायद्यात बदल करण्याची मागणी। अमरावतीमध्ये रात्रभर 885 पोलिसांचा खडा पहारा, हुल्लडबाजांवरती पोलिसांची कारवाई। साताऱ्याच्या कराडमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप, भाजपकडून कार्यक्रमाचं आयोजन। अमरावती जिल्ह्यामध्ये मागील 11 महिन्यात 297 शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतमालाचं नुकसान, बँकांचं कर्ज, त्यामुळे शेतकरी निराश, शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी चिंता वाढवणारी। नाशिककरांना नवीन वर्षात एका क्लिकवरती मिळणार संपूर्ण मालमत्तेची माहिती, नाशिक महापालिकेकडून 5.5 लाख मालमत्तांचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण। नांदेड जिल्ह्यात तुरीच्या काढणीला सुरुवात, अवकाळीमुळे तुरीसह इतर पिकांचंही झाले नुकसान। परभणीमध्ये राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन संपन्न, संमेलनात सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तत्वज्ञानाची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान। राज्यात लाचखोरीच्या कारवाईमध्ये नाशिक विभाग अव्वल, वर्षभरात सर्वाधिक 163 सापळे रचून लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई।